पुनाळे हायवे पासून एकदम लगत, रेडी टू मूव्ह, 4 BHK, 1330 कार्पेट, कोटिंग प्राइस 1,55,00,000. हा आहे 11 एकराचा भव्य दिव्य प्रोजेक्ट विथ रेडी अम्युनिटीज. तेही तुम्हाला मिळणार स्क्वेअर फीट एक्सपर्ट ॲडव्हान्टेज सोबत. ह्या प्राइसमध्येही आम्ही बेस्ट ऑफ द बेस्ट प्राइसची डील तुम्हाला मिळवून देणार. आणि ह्या प्रोजेक्टचा आज आपण ॲक्च्युअल फ्लॅट देखणार आहोत, ॲक्च्युअल टॉवरमध्ये. तर आत्ता आपण आहोत टॉवरच्या लॉबीमध्येही. मी लॉबीमध्ये व्हिडिओ सुरू करण्याचं एक कारण आहे, कारण लॉबी मला पर्सनली फ्लॅटपेक्षा जास्त आवडलेली आहे. तुम्ही बघू शकता किती प्रशस्त लॉबी आहे. आणि इथे आहेत फक्त हे 2 फ्लॅट. एक फ्लॅट 4 BHK इकडे, एक 4 BHK इकडे. आणि दोघांमधलं तुम्ही डिस्टन्स बघू शकता, ऑलमोस्ट मोर दॅन 20 फुटापेक्षा जास्त डिस्टन्स आहे. इथे तुम्ही तुमचं प्रायव्हेट एंट्रन्स जे काही तुम्हाला बाहेर डेकोरेटिव्ह प्लॅन करायचं आहे तुम्ही करू शकता. लॉबीज इतकी प्रशस्त आहे, तर फ्लॅटच्या आतमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी किती कशा दिलेल्या आहेत. चला तर बघूया. हा आहे 1330 स्क्वेअर फीटचा रेडी टू मूव्ह 4 BHK इन पुनावळे लोकेशन. इथे तुम्हाला बाल्कनीतनं हायवे दिसणार आहे. चला तर मग बघूया. एंट्री करताय, एंट्री केल्यानंतर बाहेर तुम्ही बघू शकता दुसरा फ्लॅट एक्झॅक्टली तिथे आहे आणि आपला डोअर इथे आहे. त्यानंतर आतमध्ये एंट्री केल्यानंतर तुम्हाला हा ग्रँड डोअर मिळणार आहे. इथे तुम्हाला बाहेर डिजिटल डोअर आहे, विंडो डोअर पण आहे. त्यानंतर आतमध्ये आल्यानंतर इथे तुम्हाला मिळणार प्रायव्हेट फ्लोअर. हा आहे रॉ फ्लॅट. इथे तुम्हाला जे दिसतंय अगदी सगळं तुम्हाला ॲज इट इज मिळणार आहे. प्रायव्हेट फ्लोअर आहे. तिथून तुम्ही आतमध्ये आल्यानंतर हा प्रशस्त असा तुमचा लिव्हिंग एरिया आणि डायनिंग एरिया. इथे तुम्ही तुमच्यानुसार इंटेरियर जबरदस्त प्लॅन करू शकता. बघू शकता किती इझिली मूव्ह करण्यासाठी स्पेस आहे. 4 BHKच्या लेआउटच्या दृष्टिकोनातून बघितलं तर हा एकदम परफेक्ट एका फॅमिलीसाठी लेआउट आहे. तुम्ही जर प्राइस कन्झर्वेटिव्ह असाल की तुम्हाला 1.5 कोटीच्या वरती जायचं नाहीये आणि 4 BHK हवाय, तर हा प्रोजेक्ट नक्कीच तुमच्यासाठी असू शकतो. त्यासोबतच तुम्ही किचन बघा की लिव्हिंग एरिया इतकंच ऑलमोस्ट हे किचन आहे. बघू शकता की पॅरलल प्लॅटफॉर्म किचन आहे. इकडे तुमचं टॉप आला, इकडे क्लिनिंग, तिकडे फ्रीजसाठी जागा, इकडे तुमचं डिशवॉशर, वॉशिंग मशीन. ऍक्च्युअल फ्लॅटमधलं किचन हे असं दिसतं. आणि अगदी तुम्हाला व्हेंटिलेशन बघू शकता, प्रॉपरली व्हेंटिलेटेड आहे. तुमच्या हॉलमधनंही तुम्हाला किचनमध्ये व्हेंटिलेशन येते आणि इकडनं पण तुम्हाला व्हेंटिलेशन येते. सो जी लोक म्हणतात की ड्राय बाल्कनी ही वेगळी असेल, आतमध्ये असेल तर त्याचा व्ह्यू ब्लॉक होतो, तर होत नाही. बघू शकता प्रॉपरली नीट क्लीन स्पेस राहतो. हा आहे कॉर्नर फ्लॅट आणि बटरफ्लाय लेआउटमध्ये, म्हणजे एक बेडरूम एंट्रन्सला कॉर्नर आहे. तुम्हाला अख्खं पूर्ण 3 साइड ओपन इथे मिळणार आहे. तर बघूया. इथे पहिला हा बेडरूम आहे, त्याला आपण गेस्ट बेडरूम म्हणू शकतो. ते तुम्हाला साईज बघा, कुठली बेडरूम 10x10, 10x11ची बिलकुल नाहीये. सगळ्या बेडरूम 11x12, 11x13.5 अशा आहेत. वॉशरूम बघू शकता, अगदी सेम तुम्हाला वॉशरूम इथे मिळणार आहे. डिझायनर वॉशरूम्स आहेत सगळे, जागेवरच्या लगुना सिरीज. आणि इथे ही आपण एंट्री करतोय गेस्ट बेडरूमच्या बाल्कनीमधनं, मेन बाल्कनीमध्ये. आणि इथे तुम्हाला मिळणार आहे ही अलॉंगेटेड ह्यूज बाल्कनी बघू शकता. आणि समोर हायवे आहे, इथे साई मिलेनियम मॉल. त्यामुळे तुम्हाला इथे जे आजूबाजूला विसिनिटी आहे. आणि प्लस इथे तुम्ही खाली बघू शकता अम्युनिटीजचं काम चालू आहे. एका महिन्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी डिलिव्हर मिळणार आहेत. ह्या अंडर कन्स्ट्रक्शन अम्युनिटीज आहेत. आपल्याकडे काही रेडी पोझिशनवाल्या अम्युनिटीज आहेत, त्याही तुम्हाला मी दाखवणार आहे. त्यासोबतच इथे तुम्हाला मिळणार आहे बाहेर इथे डायनिंगची शेजारी बेसिन, ज्याची नीड आहे. इथे तुम्हाला बेसिन हवं नसेल तर तुम्ही इथे पूजा रूम काइंड ऑफ स्पेस तुम्ही इथे प्लॅन करू शकता. इकडे ह्या साईडला आहे तुमचं 3 बेडरूम. हा आहे तुमचा कॉमन वॉशरूम. बघू शकता इथे तुम्हाला ब्लॅक फिनिशमध्ये टाईल्स दिलेला आहे. हा आहे तुमचा किड्स बेडरूम. बघू शकता की किती फुल्ली व्हेंटिलेटेड आहे. मी आता आहे इथे ऑलमोस्ट 5:30 वाजलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की ह्या फेसिंगमध्येही किती तुम्हाला व्हेंटिलेशन फील होतं. प्रत्येक विंडोला तुम्हाला मॉस्किटो मेश आहे. आता बाहेर तुम्ही बघितलं तर आवाज तुम्ही बघू शकता, भरपूर आवाज येतोय बाहेरच्या याचा. तुम्ही जेव्हा हे लावणार तर तुमचा आवाज इथे ऑटोमॅटिकली रिडक्शन होतो. खाली जे तुम्हाला मिळतात पूर्ण घरामध्ये त्या आहेत तुमचे वुडन टेक्स्चरचे अँटी स्किड टाईल्स. आणि इथे तुम्ही बघू शकता प्रॉपर तुम्ही एक लॉफ्ट प्लॅन करू शकता जर तुम्हाला ॲडिशनल स्टोरेज हवंय. त्या व्यतिरिक्त इकडे आपण बघूया, हा आहे तुमचा मास्टर बेडरूम. तर आपण हा एक मास्टर बेडरूम पहिल्यांदा बघूया. इथे तुम्ही एंटर केलं, छोटासा फ्लोअर मिळतोय. इथे तुम्हाला डिझायनर वॉशरूम मिळणार परत. हा आहे तुमचा 3rd बेडरूम, ज्याला तुम्ही सेकंड मास्टर पण म्हणू शकता. आता आपण सगळ्यात मोठा मास्टर बघूया, कारण तिथे तुम्हाला मिळणार आहे एक खास गोष्ट जी आहे तुमची प्रायव्हेट डेक. रूम साईज बघा, प्रॉपर मोठी रूम साईज आहे. वॉशरूम गोल्डन सिरीजमध्ये फोल्डन अप वॉशरूम आहे.
आणि इथे तुम्हाला मिळते ही प्रायव्हेट सिट आउट डेक. तर हा असा एक प्रशस्त लेआउट आहे. सगळ्या बाल्कनीज वरनं कवर्ड आहेत. प्रायव्हसी तुमची कम्प्लिटली इंटॅक्ट राहते. आणि ह्या लेआउटमध्ये बघू शकता 1330 मध्ये तुम्ही परफेक्टली प्लॅन्ड हा लेआउट आहे. कुठलीही गोष्ट कमी नाहीये, कुठलीही गोष्ट जास्त नाहीये. आणि प्राइस पॉईंटनुसार तुम्ही बघितलं 1,55,00,000 ह्या फ्लॅटची किंमत आहे. रेडी टू मूव्ह, म्हणजे आजही तुम्ही राहायला येऊ शकता असे इथे फ्लॅट्स आहेत. पेमेंट प्लॅननुसार तुम्हाला इथे जे काही गोष्टी अवेलेबिलिटी करता येतील, जे काही तुम्हाला इथे बेस्ट ऑफ द बेस्ट आमच्याकडनं तुम्हाला नेगोशिएशन्स करता येतील, टीम स्क्वेअर फूट एक्सपर्ट विल हेल्प यू आउट इन दिस. आपण चालू केलेली आहे एक इन्स्टा प्रॉपर्टी सर्व्हिस, जिथे तुम्हाला मिळणार आहे 10 मिनिटांमध्ये तुम्ही तुमचं स्वप्नातलं घर शॉर्टलिस्ट करू शकता. ते कसं आहे शॉर्टमध्ये जाणून घेऊया. माझे रेरा सर्टिफाईड कन्सल्टंट तुम्हाला तुमच्या घरी येतील, तुमच्या ऑफिसमध्ये येतील, तुमच्या रिक्वायरमेंटनुसार, तुमच्या बजेटनुसार आणि तुमच्या लोकेशन प्रिफरन्सनुसार माझी टीम तुम्हाला 3 ते 5 प्रोजेक्ट शॉर्टलिस्ट करून देणार आणि त्या प्रोजेक्टमध्ये साईट व्हिजिटसाठी असिस्ट करणार. आणि त्या साईट व्हिजिटमधनं तुम्हाला जो प्रोजेक्ट तुम्ही फायनल शॉर्टलिस्ट केलेला आहे तिथे मिळणार तुम्हाला अश्युअर्ड बॉटम रेट गॅरंटी, ॲब्सोल्युटली 0 ब्रोकरेज चार्जेस. हा झाला ह्या फ्लॅटबद्दल, ह्या आमच्याबद्दल. आता आपण शॉर्टमध्ये अम्युनिटीचं क्विक टूर घेऊया आणि त्यानंतर हा एंड तुम्हाला एंड करू. तर हा आहे फेज 1चा 1 एकराचा अम्युनिटीचा स्पेस, जे तुम्ही बघू शकता की इथे किड्स प्ले एरिया आहे, इथे तुम्हाला मिळते पिकल बॉल कोर्ट, इथे तुम्हाला प्लाझास आहेत, सिट आउट प्लाझास आहेत. हा आहे तुमचा स्विमिंग पूल, तिथे तुम्हाला बघू शकता जिम आहे विथ पर्सनल ट्रेनर. वरती तुम्ही बघू शकता प्रॉपर खाली गझिबो केलेला आहे, ॲम्पी थिएटर बनवलेला आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला फिरण्यासाठी जागा आहे. हा आहे डेडिकेटेड 1 एकराचा स्पेस. असा स्पेस अजून दुसऱ्या फेजमध्ये पण आहे. त्या व्यतिरिक्त जसं तुम्हाला मी फ्लॅटच्या त्या बाल्कनीला दाखवलं, तिकडेही तुम्हाला अम्युनिटीज मिळणार आहेत. टावरच्या पलीकडच्या साईडलाही तुम्हाला अम्युनिटीज आहेत. इथे तुम्हाला 11 एकरमध्ये तब्बल 2.5 एकरापेक्षा जास्त जागेवरती अम्युनिटीज आहेत. त्यातला हा 1 एकराचा पोर्शन आणि मागचा पोर्शन हा ऑलरेडी रेडी आहे. पुढचेही जे फेजेस असतील तेही तुम्हाला येत्या 1 ते 1.5 वर्षामध्ये सगळा पूर्ण सोसायटी डिलिव्हर होईल. पण आता मी बघू शकता की इथे ऑलरेडी 300 पेक्षा जास्त फॅमिलीज राहायला आलेल्या आहेत, हॅपीली राहत आहेत, अम्युनिटीचा यूज करतायत, हायवे कनेक्टिव्हिटीचा सुपर्ब त्यांना फायदा होतोय. तर आत्ताच तुम्हाला जर हा प्रोजेक्ट आवडलेला आहे तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, त्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि टीम स्क्वेअर फीट सोबत तुम्ही आत्ताच कनेक्टमध्ये राहा आणि पुन्हा ओळीचे बेस्ट ऑफ द बेस्ट ऑप्शन विद इन युअर रिक्वायरमेंट शॉर्टलिस्ट करा फक्त 10 मिनिटांमध्ये.